नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करतो। तर मी आता आहे तुरंबव गावातील श्री शारदा देवी मंदिरामध्ये। हे एक जागरूक देवस्थान म्हणून ओळखले जाते। गणपतीपुळे ते तुरंबव हे अंतर सुमारे 70 किलोमीटर एवढे आहे आणि त्यासाठी तुम्हाला 1.5 तासाचा प्रवास करावा लागेल। चिपळूण रेल्वे स्थानकापासून हे मंदिर सुमारे 34 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे आणि सावर्डे रेल्वे स्थानकापासून हे मंदिर सुमारे 10 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे। तुरंबव गावातील मध्यभागी हे श्री शारदा देवी मंदिर आहे। मंदिराची स्थापना पूर्वजांनी केली आणि या मंदिराचा जीर्णोद्धार 2004 साली करण्यात आला। सुरुवातीला देवीचं दर्शन घेऊया आणि इतर माहिती जाणून घेऊया। या मंदिरामध्ये सर्वात मोठा उत्सव होतो तो नवरात्र उत्सव। अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना होते। त्या दिवशी संपूर्ण गाव संध्याकाळी 3 वाजता या मंदिरामध्ये एकत्र जमतात। त्यानंतर चारही देवींना रूप लावली जातात आणि 5वी देवी म्हणजेच गौराई देवीची प्रतिस्थापना होते। श्री शारदा देवीची ख्याती म्हणजे ज्यांना संतती नाही म्हणजे ज्यांना संतती होण्यासाठी या देवीला नवस बोलला जातो व देवी नवसाला पावते ही ख्याती आहे। महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर असणाऱ्या भक्तांना या देवीचा याबाबत साक्षात्कार झालेला आहे। नवरात्र उत्सवामध्ये सकाळी 9 ते 9:30 यामध्ये महाआरती होते। त्यानंतर सर्व भाविकांसाठी दर्शन चालू केले जाते। तसेच रात्री 10 वाजता गावातील मंडळी धोतर, पेशवाई पगडी व दुपट्टा घालून पारंपरिक जाकडी नृत्य केले जाते व जाकडी नृत्य झाल्यानंतर धार्मिक कार्यक्रम चालू होतात। ते पहाटेपर्यंत असतात। म्हणजे जे कोणी नवस करण्यासाठी आलेले असतात व ज्यांना संतान प्राप्त झालेला असतो त्यांना देवीसमोर ठेवले जाते। नवरात्र उत्सवामध्ये बाकी कोणतेही कार्यक्रम या मंदिरामध्ये होत नाहीत। तर मित्रांनो, हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि हे श्री शारदा देवी मंदिर कसं वाटलं हे कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, छान कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद, काळजी घ्या।